मशिदींवरील कारवाईच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। सांगली शहरातील 3 मशिदींवर प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला। काळ्या फिती लावून काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते। मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समाजावरील अन्याय व भेदभाव थांबवण्याची मागणी करण्यात आली। मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की मध्यरात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेल्या कारवाईमुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत। या घटनेविरोधात कोणतीही घोषणाबाजी किंवा आक्रमक भूमिका न घेता संविधानिक मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। आज समस्त मुस्लिम समाजातर्फे सांगलीतील तमाम मुस्लिम समाजाला मुस्लिमाच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देऊन जागे करण्यासाठी सांगलीतील बहुसंख्य मुस्लिम समाज एकत्र येऊन आज कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलो। निवेदनाचा आशय असा होता की सांगली शहरामध्ये वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करून वारंवार मुस्लिम समाजावरती त्यांची डुसकी भडकली पाहिजेत, त्यांची माती भडकली पाहिजेत, त्यांच्या हातून चुका झाल्या पाहिजेत, त्यांच्या हातून काय अनर्थ घडला पाहिजे, ह्या उद्देशाने मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये वेगवेगळे आंदोलन चालवले गेले। त्यामध्ये लव जिहाद, परत मशिदीचे जागेच्या बद्दल, मद्रसेच्या जागेबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपुढे खोटं बोल, रिटून बोल असे उद्योग करून मोठ्या संख्येने जमा होऊन प्रशासकावर दबाव टाकून आता त्यांच्यात काय होत नाही म्हणल्यानंतर प्रशासनाच्या मार्फत मुस्लिम समाजावरती अन्याय करण्याचं काम चालू झालंय। परवा 25/5/2026 रोजी एका रात्रीमध्ये प्रशासनाने कुठलीही नोटीस न देता कोर्टामध्ये केसेस चालू असताना रात्री 1:30 वाजता कारवाई चालू केली आणि त्या रात्रीच्या 1:30 वाजताच्या कारवाईमध्ये एका रात्रीमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक कामासाठी उपयोगाला येणाऱ्या 3 वस्तू तिने पाडल्या। त्यांना कुणीतरी विचारला पाहिजे, त्यांना कोणतरी जाब विचारला पाहिजे, या उद्देशाने आज आम्ही सर्व तमाम सांगली शहरातले जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की आमच्यावरती संघटनेचा जातीवाद आणि त्याच्यानंतर प्रशासनाचा जो जातीवाद चालू आहे तो ताबडतोब थांबवून द्यावा आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी आम्ही आता मागणी कलेक्टर ऑफिसकडे केलेली आहे। तिने आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि आता पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून काय आम्हाला मदत मिळते किंवा आमच्यासाठी काय नाही मिळतोय ते पाहून घेऊन पुढे आम्ही आज शांततेने आलोय, शांततेने राहण्याचा प्रयत्न केला आणि शांततेनेच राहणार, परंतु आमच्या बी भावनेचा उद्रेक होऊ देऊ नये अशी आम्हाला तुमच्या मार्फत आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि तिने आम्हाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना तुमच्या मार्फत मी विनंती करतो।